शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मनसेच्या उमेदवारांची प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त सुरुवात। उल्हासनगर येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचार रॅलीला जोरदार सुरुवात केली। या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। प्रभागातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीत शिवसैनिक, मनसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व नागरी मूलभूत सुविधा हे प्रमुख मुद्दे घेऊन उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला। यावेळी उपस्थित नेत्यांनी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक 1 चा विकास हाच आमचा प्रमुख ध्यास असून जनतेच्या विश्वासावर आम्ही निवडणूक लढवत आहोत। आज 1 नंबर पॅनल मधून प्रचार निघाला आहे उबाडा। एवढं बोलेल की भाईंनी आमच्यासाठी खूप काम केलेलं आहे आणि खूप चांगले करतात ते, कोणाचं पण त्यांनी यायलाच पाहिजे, 1 नंबर पॅनल मधून यायलाच पाहिजे, आलेच पाहिजे। म्हणजे खूप देवाला पण मी प्रार्थना करते, सगळ्यांना सांगते की खूप खूप आशीर्वाद असू दे आणि त्यांना निवडून आणावं। बस मला असं एवढं वाटतं। ते खूप काम करतात, कोणी गरीब आले तरी हाकलून देत नाहीत आणि रस्त्याचं काम त्यांनी काही नसताना त्यांनी रस्त्याचं काम केलं आणि मेन म्हणजे माणसाला फक्त पाण्याची गरज असते, पाण्यावरच माणूस जगू शकतो। आम्हाला खूप सोय केलेली आहे, पाणी आमच्याकडे काही कमी नाहीये, 24 तास म्हणलं तरी पण आमच्याकडे पाणी आहे। मॅडम काय सांगणार, आज या गद्दाराला धडा शिकवायचा तुम्हाला मौका मिळाला आहे, कमी काय सांगणार मॅडम? प्रभाग क्रमांक 1 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रभाग क्रमांक 1 मधून मंगला सुरेश पाटील हे या निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि मी एवढं सांगू इच्छिते, त्यांच्यासोबत पॅनलला अश्विनीताई मडवे आणि मेहमुद्दीन शेख यांचं पॅनल आहे। तर त्यांची निशाणी आहे मशाल आणि मेहमुद्दीन भाईचं इंजन। तर तुम्ही सर्वांनी यांना बहुमतांनी विजयी करा असं माझं मत आहे, कारण जे पहिले नगरसेवक होऊन गेले, खूप वेळा त्यांना निवडून दिलं पण त्यांनी नगराचा काही विकास केला नाही, काही कामं केले नाहीत। लोकांच्या खूप समस्या आहेत, पाण्याविषयी, जागेविषयी, रस्त्यांविषयी, खड्डे आहेत, पाणी जिकडे तिकडे चंबर भरलेले आहेत, नाल्या खूप भरलेल्या आहेत, जिकडे तिकडे घाण साचलेली आहे। तर ह्या समस्या, या नव्या चेहऱ्यांना जर तुम्ही निवडून दिलं तर हे नक्कीच या नगराचा विकास करतील आणि या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा सोडवतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाटील साहेब काय सांगणार, नारळचा तुम्ही प्रचार नारळ तुम्ही आज पहिल्या नंबर वार्डमधून बोलण्यात आलेला आहे आणि या गद्दाराला तुम्ही कसं धडा शिकवणार आणि कोणत्या विषयावर तुम्ही घेऊन बोलण्यात तुम्ही उतरल्यात? या प्रभागातील मूलभूत गरजा, मूलभूत सुविधा एकही नगरसेवकाने दिलेल्या नाहीये व आम्ही काही नसताना मैनुद्दीन भाई शेख जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी ह्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते, नाली, लोकांना पाण्याची लाईन टाकून दिलेली आहे। बऱ्याचशा अशा काही त्यांनी चांगल्या लोकोपयोगी गोष्टी केलेल्या आहेत व आम्ही पण बरेच वर्षापासून प्रभागामध्ये स्वखर्चाने मी तर कामं केलेली, जिथे रस्ते खराब झालेले असतील, जिथे लाईटी नसतील, पाण्याच्या लाईनी टाकून दिलेल्या आहेत, ह्या गोष्टी आम्ही आमच्या माध्यमातून केलेल्याच आहे। व आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झालेली आहे, त्यामुळे आम्हाला खूप ताकद वाढलेली आहे व आमच्यामधून परवा आमचा एक उमेदवार होता, ST कॅन्डिडेट जी वाघे म्हणून आहेत, मंगल वाघे यांची मिसेस वनिता वाघे, त्यांनी काल काहीतरी पैशांच्या लोभापायी त्यांनी आमच्याशी साथ सोडलेली आहे व आता आमचा 3चाच पॅनल राहिलेला आहे। तर विरोधकांना धडकी भरलेली आहे की शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ही या वार्डामध्ये खूप जोरात उसंडी मारणार आहे व जे आमचे 3 आता नगरसेवकासाठी उभे राहिलेले जे आमचे उमेदवार आहेत ते भरघोस मताने विजयी होणार आहे। तुमच्यावरती पण चांगले पैसे टाकण्यात येतात अपोजिट पक्षवाल्यांचे, तर तुम्ही त्याच्यावर कसं दुर्लक्ष बघणार? मी कुणाच्याच धमकीला भीक घालत नाही, मी कुणाला घाबरत नाही, त्याच्यामुळे मी घाबरण्याचा प्रश्नच येत नाही।
माझ्या कोणत्या विकासाला घेऊन तुम्ही पुढे जाणार? आता वार्डामधील ज्या मूलभूत सुविधा असतात, मूलभूत ज्या लोकांना लागणाऱ्या रोजच्या ज्या गोष्टी असतात, मीटर, वॉटर, गटर ज्या आहेत मूलभूत सुविधा, त्या गोष्टीवरती आम्ही जास्तीत जास्त लक्ष देणार व प्रभागातील नागरिकांना आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करणार.